प्रधान जी, लक्ष्मी देवी, देवा, बाणाई जेजुरी सोडून जाते आहे। खरं तर ती ही जेजुरी सोडून जाताना तिला निरोप देण्यासाठी आम्ही तिथे असावं असं आमच्या मनात होतं। आम्ही तिला भेटून आलो आहोत, परंतु ती जेजुरीतून जाताना तुम्ही तिच्या सोबत तिथे असाल असं आम्हाला वाटलं होतं। मी बानूला भेटून आलो आहे। तिला जे काही सांगायचं होतं ते मी तिला सांगितलं आहे। देवा, ह्या शिवलीलेत पुढे काय घडणार आहे हे सांगणं खरोखरच कठीण आहे। बानूचा तुमच्याशी विवाह झाला, त्यासाठी तिने काय काय केलं आहे हे आपण जाणतोच। आणि हे सारं साध्य केल्यानंतर आता पुन्हा तिच्या वाट्याला एकांत यावा। देवा, जर आपण ह्यात हस्तक्षेप केला असता तर हे टाळता आलं असतं। होय प्रधानजी, जर मी यामध्ये हस्तक्षेप केला असता तर ही घटना घडलीच नसती। पण ही घटना घडणं बानूसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। बानू जेजुरी सोडून जात असताना सर्वांना असं वाटेलही की मी हे का थांबवलं नाही, हे सारं का घडू दिलं। पण ह्या मागे जे प्रयोजन आहे ते कोणालाही कळणार नाही, जे बानूसाठी अत्यंत आवश्यक होतं। ते प्रयोजन काय आहे हे जाणून घेण्यासाठीच आम्ही आलो आहोत। आम्हाला देखील ते कळावं असं आम्हाला वाटतं। लक्ष्मी देवी, प्रधानजी, ह्या शिवलीलेत तुम्ही जे कार्य करत आहात त्याचे महत्व अनन्य साधारण आहे। अनेक गोष्टी केवळ तुमच्यामुळे घडू शकल्या आणि त्या पुढे घडत राहतील। देवा, आम्ही असणारच आहोत, परंतु बाणाईनी जेजुरी सोडून जावं अशी परिस्थिती का आली? कारण तिला आता आदिशक्तीची उपासना करावी लागेल। बानूने मला साध्य करण्यासाठी शिवाची साधना केली, पण म्हाळसेने तिचा स्वीकार करण्यासाठी तिला आदिशक्तीची साधना करणे क्रमप्राप्त आहे। सत्य काय आहे हे आख्यानातून कळेलही, पण आता त्याच बरोबरीने म्हाळसेचे मन जिंकण्यासाठी, तो गतजन्मातील ऋणानुबंध करण्यासाठी तिला आदिशक्तीची खडतर साधना करावी लागेल।